चिंचणी प्रीमियर लीग पर्व दुसरं, त्यातील आज दुसरा दिवस आपण पाहतोय. दुसरा सामना आता मात्र रंगणार आहे. तो मैत्री आहाणा 11 यांच्या विरुद्ध सामना करणार आहे. तो DSK 11 संघ यांच्यात. दरम्यान सुरेख असं हे वातावरण चिंचणीच्या भोवताली पाहू शकाल. श्री गावदेवी मातेचं सुशोभित असे हे मंदिर, त्या वातावरणाच्या माध्यमातून आपण सामने पाहतोय. पश्चिमेकडून वाहणारे मंदगतीने वारेसुद्धा अलगत या उन्हाच्या त्रासापासून आपल्याला बचावत आहेत. जवळपास 32-33 डिग्री सेल्सिअस वातावरणात जरी कडक उन्हाच्या तडाख्यात सामना पाहतोय, मात्र नाही या ठिकाणी पाहू शकाल या पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा उपयोग घेताना कोणताही खेळाडूंना त्रास जाणवत नाही. दरम्यान दोन्ही संघाचे 12 खेळाडू यायचे आहेत. DSK 11 संघ विरुद्ध मैत्री आहाणा 11 संघाचा दोन्ही 12 खेळाडूंनी या ठिकाणी यायचे, जेणेकरून YouTube लाईव्ह या ठिकाणी आपण सामने पाहतोय त्यांना थोडीशी मदत होईल. खूपच सुरेख सामना पाहिला. MDM ग्रुप विरुद्ध मिवाणी 11 संघामध्ये 45 धावांचं आव्हान झेलवत असताना MDM राजकुमारच्या संघाने जवळपास सामना आपल्या बाजूने घेतला होता. मात्र महत्त्वपूर्ण आसिफ यांचा जो गडी मिळवला धावचीच्या स्वरूपात, कोणती गरज नसताना आत्महत्या पत्करली आसिफ यांनी. बघता बघता 6 चेंडू 6 धावा असताना फक्त आणि फक्त 3 धावा चिन्मय तांबरे याने देऊन आपल्या संघाला या ठिकाणी विजय साजरा करून दिलेला आहे. दरम्यान पुढील सामन्याकडे आपण वळूया. दोन्ही संघाचे 12 खेळाडू यायचे. DSK 11 संघाचा मला वाटतं 12 खेळाडू या ठिकाणी बाबरे येताना दिसतात, त्यांचं मी हार्दिक या ठिकाणी आभार. दरम्यान मैत्री आहाणा 11 संघाचा सुद्धा 12 खेळाडू या ठिकाणी यायचं आहे. प्रथम क्षेत्ररक्षणाचा दुवा मात्र सांभाळलेला दिसतोय तो मैत्री 11 आहाणा संघाने. तर एका बाजूनी आपण बघू शकाल DSK संघ चा हा सलामीची फलंदाज जयेश, एका बाजूनी नॉन स्ट्रायकर जिगू. चांगला चेंडू, खूपच प्रतिम आक्रमक मारा. पहिल्या चेंडूवर थोडासा दडपण टाकण्याचा प्रयत्न, जखडून ठेवलाय, बंदिस्त केलाय. कोणत्याही ठिकाणी पाय हलवून न देता सरळ चेंडू हा निर्धावप्रती सुटतोय. 1 चेंडू 0 धावा पाहू शकाल. DSK 11 संघाची 6 षटकांच्या मर्यादित षटकांचे सामने, त्यातील पॉवर प्ले षटक आपण हाताळत असताना जयेश रावडा एक मोठं नाव, त्यातील अष्टपैलू अशी कामगिरी करत असताना राईट आर्म राऊंड विकेट. फ्लोअरनंतर चेंडू हलक्या त्यांनी त्याला पंच केला. त्या चेंडूला जवळपास मिडऑन क्षेत्रात दिशेने चेंडू जाईल, तत्पूर्वी 1 धाव फलकावर जमा होईल आणि श्री गणेशा केला जयेश याने 1 धावेने धावसंख्या 1 DSK संघाची. कालच्या दिवसाचा विचार केला तर JJ 11 संघ आणि हित 11 संघाने क्वालिफाय झालेलं दिसतंय. त्याप्रमाणे आज दुसरा दिवस आहे, त्यातील कोणते 2 संघ या ठिकाणी नवीन आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान या ठिकाणी MDM ग्रुप संघाने पहिला सामना या ठिकाणी जिंकलेला दिसतोय. दरम्यान तिसऱ्या चेंडूसाठी पुन्हा सज्ज आहे जिगू, यांनी मागच्या वर्षी खूप धनाधन अशी पराक्रम गाजवले होते या मैदानावर या माध्यमातून. दरम्यान तसेच होईल का, आणि तोच प्रयत्न या ठिकाणी बघूया. लॉंग ऑन रिजनला चेंडू जाईल सीमेच्या बाहेर, मोठा फटका 6 धावा. डीजे कम ऑन. बघू शकाल आम्ही मागच्या वर्षी सुद्धा प्रमोद शेडगे यांना पाहिलं होतं. पालघरची बुलंद असे आवाज आपण त्यांना हे काम सोपवण्यासाठी मी आमंत्रित करतोय. प्रमोद शेडगेजी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आपलं DSK सुपर किंग्स बॅटिंग करताना आज संघ पाहायला मिळतोय. पहिले षटक प्रगतीपथावर आहे आणि जयेश रावरी सारखा गोलंदाज आपण पाहू शकतायत. अतिशय एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अपोलो क्रिकेट क्लब प्रेझेंट आपण पाहताय. चिंचणी प्रीमियर लीगचा हा थरार गेल्या वर्षापासून एक छोटंसं रोपटं लावलं आणि अतिशय दिमागदार असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं, ज्यासाठी रात्रंदिवस हे आयोजक झटले गेले आणि ते आज स्वप्नवत पूर्ण होत असताना ही स्पर्धा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. कॉटन बॉल
फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. जिग्नेश गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ऐतिहासिक मैदान आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं गावदेवी मैदान म्हणून या मैदानाची ओळख पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या मैदानात सुरू असलेला खऱ्या अर्थानं या गावाला आवडणारी ही स्पर्धा म्हणजे चिंचणी प्रीमियर लीग CPL म्हणून या स्पर्धेचं आयोजन नियोजन अफलातून पाहायला मिळतं. कालचा पहिला दिवस होता. दिवसामध्ये 5 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये अजून सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट समाप्त झालेलं नाही आहे. गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक प्रेक्षकाला मात्र एक मेजवानी मिळाली आणि पैसा वसूल मॅच आपण पाहू शकलात. MD या संघाने अतिशय वाखाणेजोगे एक जबरदस्त अप्रतिम सामना खिचित प्रतिस्पर्धी संघाला राजकुमार तामोरे अँड कंपनी यांना मात्र आपण पाहिलं त्या संघाला पराभूतची चव चाखण्यास मिळालं. नो बॉल. विरल नायर सरांकडून मात्र नो बॉलचा इशारा येत असताना तिथे डाईव्ह खूप चांगली होती, परंतु इथे जर आपण पाहिलं तर 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी जरूर मिळतील आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहत आहेत. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत की 12 वर जाऊन पोहोचली गेली. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जे आपल्याला पाहायला मिळतं दुसरा आहे. ऑन साइडला काय फटका खेळलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. मॅग्निफिसंट टायमिंग. चिंचणी प्रीमियर लीगचा हा ब्रँडेड षटकार. 6 धावा. JS. दस्त फटका अप्रतिम पाहायला मिळाला. जयेश वर्सेस जयेश असंच द्वंद्व सुरू होतं आणि पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर जयेशच्या गोलंदाजीवर अप्रतिम फटका. मनगडाचा खूप चांगला वापर केला. युजेस फुटवर्क जयेशचं अप्रतिम पाहायला मिळालं. आज होतकरू खेळाडूंना मात्र प्लॅटफॉर्म मिळावा, याच गावातील मात्र एक चांगला खेळाडू बनावं यासाठी आज सुरू असलेला क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतो. कारण लीगच्या फॉर्मॅटचा हाच फायदा आपल्याला पाहायला मिळतो. आज लीगच्या फॉर्मॅटमधूनच विनीतने जबरदस्त अक्करपट्टीच्या मैदानात जो खेळ केला अप्रतिम. उनभाट या संघाबरोबर 30 धाव्यांची गरज असताना 5 बॉलवर 5 षटकार अनुक्रमे आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. ऑफ साईडला चिफ शॉट पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉडम हँडचा खूप चांगला वापर करत नरम हाताने खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर दुसरी धाव. परिपूर्णता पाहायला मिळेल का. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. जिथे मात्र 1 धाव फक्त होती तिथे 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक आता खेळाडूचे कमरेवर हात येताना आपण पाहू शकाल. एका साईडला मंगेश तामोरे यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहत आहेत या स्पर्धेला. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते पंच आपण पाहू शकाल. विरल नायर सर ऑनफिल्ड आहेत आणि एका साईडला आशुतोष व्यवहारे सर, हे 2 आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात एक पर्यटकांचं स्थळ म्हणून ओळखलं जाणारं हे चिंचणी बीच आणि या चिंचणीच्या समुद्र किनारी लगत अतिशय पोषकदायक असं वातावरण हवा खेळती आहे आणि अप्रतिम निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेलं हे गावदेवी मैदान. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इन फील्डच्या वरून खेळले गेले. तत्पूर्वी 1 बाउन्सने फील्ड केलं जाईल. एक्स्ट्रा कव्हरला फेकी येईल. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. प्रथम फलंदाजी करताना DSK सुपर किंग्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा. डिका स्पोर्ट्स या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. अप्रतिम पॅडल स्वीप केला जातोय. सरळ चेंडू निघून जाईल. फाईन लेग क्लिअर करणारा हा चौकार नाहीये. आतापर्यंत जबरदस्त फिल्डिंगचा नजारा आपण पाहू शकलात. मॅग्निफिसंट फिल्डिंग. एक्सलंट फिल्डिंग.
आपल्या संघासाठी परिपूर्णता 100% कसे द्यावेत याचं प्रात्यक्षिक यावेळेला दर्शवून दाखवलं गेलं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. मैत्री 11 वर्सेस DSK सुपर किंग्स या दोन संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर लढत पाहायला मिळते. बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर अमितचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहताय स्वतः ओनर आहेत वन हँडने. जयेश दर्शवत असताना ये मेरे बायत का केले, ग्रेट कॅच, एक्सलंट फिल्डिंग, फलंदाज बाद, सेकंड विकेट डाऊन, गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. काय जबरदस्त हा जयेश उजव्या हाताला मात्र जरूर आपण पाहतायत इंजुरी आहे, परंतु हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो, कारण क्रिकेट हे आमच्या रक्तातच आहे हे दर्शवत असताना ग्रेट कॅच बाय जयेश रावरे. भंडारी या नावाने सुद्धा जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 24 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4. पंकज पाटील ऑफ साईडला डिफेन्स दाखवत असताना लेदर क्रिकेटचा क्लास, कारण याच मैदानात आपण पाहिलं तर लेदर क्रिकेट सुद्धा अप्रतिम खेळलं जातं. मांगेला समाजच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष हे मैदान गजबजवलं गेलंय हे लेदर बॉल क्रिकेटच्या अनुषंगाने, म्हणजे ऐतिहासिक मैदान आहे. उलटाच बॉल होता, सहजगत्या चेंडूला मात्र बॅटवर घेतलं, फक्त दिशा दाखवली आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा खणखणीत सनसनाटी CPL चौकार. संघाची धावसंख्या 29 धावा. खूप चांगला फटका जयच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. फक्त चेंडूला दिशा दिली आणि सरळ चेंडू आउटफील्ड फास्ट असल्याकारणाने चेंडू थांबण्याचं नाव घेत नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 2 षटकाच्या समाप्ती अखेर 29 या धावसंख्येवर. 14.50 ची आतापर्यंत सरासरी करंट रन रेट पाहायला मिळतोय. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, पंकज समोर ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह खेळला जातोय. बिटवीन द गॅपमध्ये एक धाव अर्जित केली जाईल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं खूपच लो स्कोरिंग मॅच होती, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार ठरले आणि रोमहर्षक विजय मिळवला तो MD या संघाने. फुलटॉस बॉल व्यवस्थित कन्वर्ट करता आलं नाही, ऑन साईडला खेळलं गेलंय. तत्पूर्वी सिंगल मेल डीप मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी थोडासा फंबल होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ते एकंदरीत 32 या धावसंख्येवर. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला दोन्ही बॅटर विसरत नाहीयेत. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. जयेश मोठे फटके मारून देत नाहीये. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर करत असताना आपण पाहतायत. तत्पूर्वी सिंगल मेल, थोडेसे फंबल झाले, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34च्या घरामध्ये. प्रथम फलंदाजी करताना DSK सुपर किंग्सचा संघ पाहायला मिळतो. जे डिका स्पोर्ट्सवर जे जोडले गेलेत त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. चिंचणी प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतायत आजचा डे 2. उलटला खूप मोठ्या प्रचंड वेगाने वारे वाहू लागले पूर्ण महाराष्ट्रामध्ये. ऑन साईडला खेळत असताना सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तत्पूर्वी एकदा मिळेल पंकजच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर DSK सुपर किंग्स या संघाची जाऊन पोहोचते फलकावर 53 या धावसंख्येवर.
सेन्सेशनल क्रिकेट आतापर्यंत दोन्ही बॅटरने दाखवले गेले. अतिशय समजूतदारपणाचं क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट पाहायला मिळतं. अप्रतिम फटका चांगला आहे, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं, परंतु तदनंतर आपण पाहू शकलात नो बॉलचा इशारा दिला गेलाय. कशा पद्धतीने नो बॉलचा इशारा आहे आणि यावेळेला आपण पाहिलं तर यस बाउन्स जो पाहायला मिळाला, एक वॉर्न केला गेला होता आणि त्याचंच कारण आपण पाहू शकलात तो बाउन्स होता. आणि इथे मात्र आपण पाहताय षटकार आहे की नाही हे आपण करूया चेक. थर्ड अंपायरच्या माध्यमातून डेका स्पोर्ट्सवर या आपण चेक करूया. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहेत आणि त्याचा पुरेपूर आपण वापर करूया. सर्व संघांना समान न्याय मिळाला पाहिजे हे पंचांचं स्पष्टपणे मत आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये IPL पेक्षा पंचांची चर्चा जास्तीत जास्त रंगली ती IPL मध्ये 27-28 कॅमेरा असल्यानंतर सुद्धा तिथे चुका होतात. तर इथे नॉर्मल गोष्ट आहे. म्हणून कधी कधी आपण पाहतो की समंजसपणा इज मोस्ट इम्पॉर्टंट. खऱ्या अर्थानं ॲडजस्टमेंट सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. निसर्गरम्य अशा वातावरणात हे वसलेलं मैदान. अलीकडच्या काळामध्ये जर आपण गेलात तर मुंबईमध्ये अशी बिलकुल मैदानं तुम्हाला दिसणार नाहीत आणि ती सुद्धा समुद्रकिनारी बीच हे हक्काचं मैदान, गावदेवी मैदान मात्र सुरक्षित ठेवलंय. आणि जेव्हा गावाची एकी असते ना तेव्हा मात्र खूप काही सांगून जातं. कितीही संकट आली तरीसुद्धा मात्र त्या संकटांना सामोरे जाण्याची जिद्द ही गावकऱ्यांची असते, अर्थातच ग्रामस्थांची. या चिंचणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामस्थांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. अतिशय सुंदर स्पर्धा. कॅमेरामॅन ॲक्युरेट आहेत. गावदेवी माता मंदिर चिंचणी. अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर आणि क्रेज जो आलेला आहे तो वाखाणेजोगे पाहायला मिळतो आणि त्यामध्ये ISPLने सर्वांचे डोळे जरूर अजून उघडले आणि प्रत्येक खेळाडूचं आता स्वप्न निर्माण झालंय की मी त्या स्तरावर चांगलं क्रिकेट खेळावं, आमच्या गावाचं नाव उज्ज्वल करावं. आशुतोष व्यवहारे सर त्या ठिकाणी जातील, विचार विनिमय करतील, पंचांशी बातचीत करतील का याकडे सुद्धा लक्ष असेल. या अगोदर आपण कालच्या दिवसापासून युसुफ सय्यद आमचे मित्र यांचा सुद्धा आवाज आपण ऐकलात. चला, जो काही ऑनफिल्ड डिसिजन आहे, ज्या धावा मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत त्या मात्र गृहीत धरल्या जातील. नो बॉलचा इशारा आणि त्यामध्ये धावांचा वेग वाढत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 57 धावा. 57 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. पंकज पाटील
आणि पंकू अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये थोडीशी डोकेदुखी ठरली गेले ती मैत्री 11 या टीमसाठी. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. थोडेसे मात्र दूर राहिले आणि सरळ चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली चौकार मिळेल आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत. 68 धावा तब्बल आपल्याला पाहायला मिळतात. 68 5 षटकांच्या समाप्तीनंतर घेऊया एक डीजे ब्रेक. तत्पूर्वी या ऐकूया सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 64 वर जाऊन पोहोचली गेली. 68 या धावसंख्येवर क्लास बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिला तर एक षटकार एक चौकार अनिकेतच्या बॅटमधून आला. बॅटिंग ॲट नंबर 6 वर येऊन जबरदस्त बॅटिंग. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 68 या धावसंख्येवर. अमित गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक स्लॉग ओव्हर आहे. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. एक्स्ट्रा कव्हरला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 69च्या घरामध्ये पोहोचली गेली. एक सॅटिस्फाईड स्कोर कसा असावा, उत्साहवर्धक धावसंख्या कशी असावी, कारण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सेफ नसते. आपण पाहिलेला असेल 50 षटकांमध्ये 434 धावा सुद्धा पूर्ण झालेत. हा इतिहास रचला गेला होता. दक्षिण आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया. क्लीन बोल्ड परिपूर्ण मिस झाले. दांडी गोल. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉइड. अनिकेत बॅक टू द डगआउट. गॉन. चिंचणी प्रीमियर लीगचा थरार रंगताना पाहायला मिळतो. आज खेड्यापाड्यात आणि गावोगावी मात्र लीगचा फॉर्मॅट हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. कारण एखादा होतकरू खेळाडू मात्र पुढे यावा, ज्या खेळाडूचं टॅलेंट असतं परंतु ते दिसत नाही, परंतु अशा प्रकारचे मंच उभारले जातात. क्लीन बोल्ड. पुनश्च एकदा मात्र दांडी गुल केली जाते. अमित स्वतः मात्र यावेळेला ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि काय गोलंदाजी केले अमित यांच्याद्वारे. मॅग्निफिसंट बॉलिंग. फलंदाज बाद. बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वतनला आपण पाहतायत. हॅट्रिकवर पोहोचला गेलाय तो अमित. गोलंदाज मॅग्निफिसंट बॉलिंग. आपल्या बोटांतील जादू आणि एक्सपिरियन्स दर्शवत असताना अमितला आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्थिरावली. ठप्प राहिले. स्थिर राहिले. इथून मात्र कोणता फलंदाज या 2 बॉलवर चांगला चेंडूचा सामना करेल, कारण चेंडू आतापर्यंत फेकून झाले ते 4. शेवटचं षटक आहे प्रगतीपथावर. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेला. फटका चांगला आहे. हॅट्रिकवर होते आणि हॅट्रिक साध्य झाली नाही आणि सरळ चेंडूला मात्र घेऊन स्वतः सुद्धा गेले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार मिळाला. 4 धावा. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 73 या धावसंख्येवर. 73 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. वतन आल्या चौकार जरूर ठोठावतोय.
ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला जरूर दिशा दिली गेली. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि अमित सुंदर कलेक्शन करत असताना तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या दुहेरी संघाची धावसंख्या 75च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. म्हणजेच विजयासाठी 76 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 76 रन्स टू विन असतील. ते मैत्री 11 या टीमला 75 धावा 76 धावांचं लक्ष्य. अतिशय सुंदर ही स्पर्धा चिंचणी प्रीमियर लीग, ज्या स्पर्धेच्या आतुरतेने मात्र प्रत्येक जण वाट पाहत असतो, त्या स्पर्धेचा आज क्लास उंचावत असताना आपल्याला पाहायला मिळतो. दिवसामध्ये 5 मॅचेस. दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात झाली, आपण पाहू शकलात. पहिली मॅच रंगतदार स्थितीमध्ये रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत या चिंचणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. अपोलो क्रिकेट क्लब प्रेझेंट या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 10, 11 आणि 12 तारखेला उद्याच्या दिवसात चॅम्पियन्स यंदाच्या वर्षामध्ये कोण होईल, यंदाचा हंगाम कोण गाजवेल याकडे लक्ष असणार आहे. तत्पूर्वी घेऊया आपण छोटीशी विश्रांती, देऊया आपण डिस्क जॉकीला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगला. चला, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि या आपण मॅचला सुरुवात करूया. 76 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 76 रन्स टू विन. चिंचणी प्रीमियर लीगचा हा थरार अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतायत. या स्पर्धेचं आयोजन, नियोजन नेत्रदीपक आयोजन आहे. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट, परंतु ते स्वप्न सत्यात साकार करणं फार कठीण असतं, डिफिकल्ट असतं. आणि अशा वेळेला कारण कोणतीही स्पर्धा भरवायची झाली तर तिथे आर्थिक चणचण ही सातत्याने जाणवताना पाहायला मिळते. परंतु आम्ही स्पर्धा चांगली भरवणार हा त्यांचा ध्येय, हे त्यांचं ध्येय आपल्याला पाहायला मिळतं. आणि चिंचणी प्रीमियर लीगचा हा थरार गेले काही वर्ष आपण पाहतायत की एकत्रित येत आहेत आणि या स्पर्धेला उजाळा देत असताना प्रत्येक खेळाडूचा क्लास काय आहे, त्यांचं टॅलेंट काय आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये गुणवत्तेला तोटा नाही आहे. तुमच्याकडे जर तो क्लास असेल, तुमची ती गुणवत्ता सिद्ध करण्याचा परिपूर्ण
तुमच्याकडे ती क्षमता असेल, कॅलिबर असेल, तर कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही आहेत. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणा किंवा आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये म्हणा की शॉर्टकट नसावा. हार्डवर्क करून जेव्हा तुम्ही मात्र त्या स्तरावर पोहोचता तेव्हा एक वेगळंच तुम्हाला समाधान मिळतं आपल्या मनाला. जो या मॅचच्या दिशेने 76 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. या आत्मविश्वासाच्या स्वबळावर मात्र खेळावं लागेल या मैदानात. श्री गावदेवी माता मंदिर चिंचणीचं हे मैदान. पहिलाच बॉल. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला खेळून काढलं गेलंय. फाईन लेग क्लिअर करणारा हा चौकार पहिल्याच बॉलवर कमरेच्या वरती आहे का या आपण चेक करूया. आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय 4 धावांकरता. या आपण रिव्ह्यू अंपायर्स कॉल. पाहिजे ओरिजिनल डिसिजन आपण पाहिलेत की ज्या पद्धतीने नो बॉल नाही आहे हे ओरिजिनल डिसिजन, परंतु आता रिव्ह्यू घेतल्यानंतर काय डिसिजन येईल. मुंबई इंडियन्सचे फ्लॅग्स लहरताना पाहायला मिळत आहेत. वेगवेगळे स्टँड्स आणि त्या स्टँडमध्ये प्रत्येकाचे पाठीराखे समर्थक चीअरअप करण्यासाठी उपस्थित आहेत. त्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. ते कैलासवासी भास्कर काशीनाथ तामोरे स्मृती मंच हे आपल्याला आपण पाहू शकाल. आणि त्याचप्रमाणे श्री जितेंद्र तुकाराम तामोरे कला क्रीडा व सांस्कृतिक भवन हे मात्र आपण पाहत आहेत. त्या व्यासपीठावर अतिशय सुंदर दर्जेदार ट्रॉफीज. या ट्रॉफीसाठी सुरू असलेला हा संघर्ष जेव्हा एक गाव एक फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळता त्यावेळेला एक वेगळी ऊर्जा पाहायला मिळते. जेव्हा तुम्ही गावाच्या नावासाठी खेळता आणि खऱ्या अर्थानं तेव्हा एक वेगळीच ऊर्जा मिळत असताना पाहायला मिळते. आणि तेच आज चिंचणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं एकच ध्येय आहे की याच गावातील खेळाडू मात्र आज उच्चस्तरीय खेळ त्यांनी करावा आणि त्यासाठी हे मंच उभारले गेले. प्रत्येक संघ मालकांनी मात्र खूप चांगला पाठिंबा दिला. नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. अंपायर्स कॉल होता. पंचांना जर शंका उद्भवली तर त्या ठिकाणी पंच कोणत्याही क्षणाला जरूर थर्ड अंपायर रेफर करतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्याच बॉलवर दमदार आणि शानदार सुरुवात झाली. गोलंदाज जयेशच्या गोलंदाजीवर वेदांत आणि जयेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेदांतच्या बॅटमधून चौकार आला. फुलटॉस बॉल होता बेमरच्या स्वरूपात आणि चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेग क्लिअर करणारा हा चौकार. जयेशचा हा बॉल ह्या वेळेला ऑन साईडला बिटवीन द गॅप मध्ये आहे. चेंडू निघून जाईल. बॅक टू बाउंड्रीज. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. या ऐकूया डिस्क जॉकीला. एकंदरीत 2 चौकार आले आणि पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा. जी स्टार्ट हवी होती वेदांतला ती स्टार्ट मात्र या ठिकाणी जरूर दिली गेले. जयेशच्या गोलंदाजीवर 30 यार्ड सर्कलचं बंधन म्हणजेच P1 मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 आहेत. नो बॉल कशा पद्धतीने असेल तर जर्क चक्क गोलंदाज. इथे मात्र जर्क गोलंदाज चालणार नाहीये. त्यासाठीच पंचांना मात्र मुंबईवरून का बोलवलंय कारण जेणेकरून आपण पाहता येत जयेश रावरे यस 3 धावांचे पॅनलाइज जरूर केले गेले आणि 1 धाव पळून काढले म्हणजे 4 धावा या बॉलवर मिळतील. जर्क गोलंदाज आक्षेपार्ह केला गेला या गोलंदाजाला. जयेश तुम्हाला खूप काही सुधारणा करावी लागेल. खचून जाऊ नका. पंचांनी मात्र तुम्हाला जर्क आताच्या वेळेला काढले म्हणून तुम्हाला पुढची टुर्नामेंट खेळता येणार नाही असं करू नका. तर तुम्ही सुधारणा करून पुढची टुर्नामेंट खेळू शकता परंतु त्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस कष्ट करावे लागतील. तुमच्या गोलंदाजीवर परिपूर्णता अभ्यास करावा लागेल. ग्रामीण भागामध्ये कधी कधी गैरसमज होतात की मला पंचांनी जर्क गोलंदाज म्हणून घोषित केलं तर माझी कारकीर्द संपुष्टात येते. असं नाही आहे. हे चुकीचं माइंड आहे. जर तुम्हाला आपल्या करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर फक्त फॉर एक्झाम्पल मुथय्या मुरलीधरन या श्रीलंकन गोलंदाजाला ठेवा ज्याने मात्र आपण पाहिलं 6 ते 7 वेळा मात्र त्या गोलंदाजाला पंचांनी बंदी आणली परंतु त्याने कधीही आपल्या जीवनामध्ये हार मानली नाही.
आणि आज टॉप वर्ल्ड क्लासचा पहिल्या रँकिंगचा गोलंदाज म्हणून ठरला गेला पूर्ण वर्ल्डमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये. अर्थातच मुथय्या मुरलीधरन ज्यांनी 44,039 चेंडू फेकले आपल्या करिअरमध्ये, 1,347 विकेट्स घेण्याचा मान मिळवला, जास्तीत जास्त मेडन ओव्हर टाकण्याचा मान मिळवला. म्हणून या गोलंदाजाला तुम्ही फॉर एक्झाम्पल ठेवा. सुधारणा होऊ शकतात. एक चुकी झाली म्हणून आपण करिअर मात्र खराब करत नाही. त्यासाठी तुम्हाला वारंवार अभ्यास करावा लागतो, त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा लागतो. जर आपण स्वतःनी जर चुकी ॲक्सेप्ट केली तर डेफिनेटली पुढे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही चांगले दर्जेदार गोलंदाज बनू शकता येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 13 धावा, 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. टॉस बॉल जरूर होता, पंचाने वाईट घोषित जरूर केला गेलाय, कारण ऑफ्टमच्या खूपच बाहेर आणि प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला जयेश रावरे, एक हार्ड हिटर बॅटर. फ्री हिट कंटिन्यूस आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉल तयार, फुल टॉस बॉल होता, ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र दिशा दिली गेली. ड्राईव्ह खेळत असताना हाताला इंजुरी आहे, परंतु मी क्रिकेट खेळण्याचं थांबणार नाही आहे, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 15 धावा. स्टार्ट हवी तशी झाले. कौस्तुभ तामोरे आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या वेळेला दर्शवत असताना चांगला लेखाजोगा आणि प्रत्येक बॉलवर इत्थंभूत माहिती देत आहेत. पहिला बॉल नो बॉल आणि त्यावर जरूर चौकार आला. दुसऱ्या बॉलवर पहिला बॉल कन्वर्ट झाला, चौकार आला. तदनंतर आपण पाहिला तर नो बॉल जो जर्क आपण पाहू शकलात, आणि तदनंतर त्या बॉलवर 4 धावा अर्जित केल्या गेल्या. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस जरूर केलं गेलं. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 15 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 76 धावांचं टार्गेट सेट करत असताना जी रणनीती, जी गेम प्लॅनिंग आहे, स्ट्रॅटेजी आहे, ती आखली गेली. 2 बॅटर जमेची बाजू, खेळपट्टी आतापर्यंत त्यांच्या प्रेमात पडलेली आहे. मैत्री 11 टीम पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा, चिंचणी प्रीमियर लीग, नेत्रदीपक आणि बहारदार असा हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा डिका स्पोर्ट्सच्या चॅनलवर आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळते. यूट्यूब चॅनलवर डिका स्पोर्ट्स आज अप्रतिम, खूप प्रगती चांगली करताना पाहायला मिळतात. दिनेश परमार यांचे प्रोप्रायटर आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा वापर केला, तेवढंच उत्तम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. तत्पूर्वी फेकी येईपर्यंत 2 धावा जयेशच्या बॅटमधून येतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. मैत्री 11 टीम आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये आहे. मैत्री 11 आज संघ पाहायला मिळतोय, तर एका साईडला DSK सुपर किंग्स. या 2 संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर लढत. बिग बॅश लीग पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन केलं गेलंय. विनर विनर, लुझर लुझर अशा पद्धतीने 5 सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. बेनिफिट असतं अशा वेळेला लीग फॉर्मॅटमध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, एकदा वर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते जवळजवळ आपण पाहू शकाल 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. जी सरासरी हवी होती ती सरासरी अपेक्षित आतापर्यंत पाहायला मिळते. सॅटिस्फाईड असतील दोन्ही बॅटर वेदांत आणि जयेश, कारण एक्स्ट्रा धावा भरपूर मोठ्या प्रमाणात खर्च केल्या. पहिल्या बॉलवर जर आपण पाहिलं तर नो बॉल आला, तिथे 4 धावा एक्स्ट्रा आपण पाहू शकलात, म्हणजेच 5 धावा त्या बॉलवर ॲड झाल्या. तदनंतर जर्कच्या जर आपण पाहिलं तर त्या 4 धावा ॲड झाल्या, म्हणजेच 9 धावा तर अशाच आपण पाहिला. तदनंतर वाईट बॉलचे इशारे जरूर आले आणि जवळजवळ 10 धावा जर आपण पाहिल्या तर एक्स्ट्रा स्वरूपात आलेल्या आहेत. म्हणजे एक्स्ट्रा स्वरूपात जर आपण पाहिलं तर 6 धावा आल्या. त्यामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेली. पालघर जिल्ह्यामध्ये चिंचणीच्या या मैदानात
निसर्गरम्य अशा वातावरणात आल्हाददायक असं वातावरण जरी रणरणतर रखरखतं ऊन असलं तरी सुद्धा या मैदानात जाणवत नाही, कारण हवा खेळती आहे आणि हवा खेळती असल्यामुळे आपल्या शरीराला तेवढा थकवा येत नाही, परंतु रणरणतर रखरखतं ऊन असल्यामुळे डिहायड्रेशन होण्यापासून आपण वंचित राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण वारंवार सातत्याने पाणी प्राशन केलं पाहिजे आणि त्यासाठी मात्र आपण जर उन्हामध्ये खेळताय तर तुम्ही कॅप आणि गॉगलचा जास्तीत जास्त वापर करा, जेणेकरून आपल्याला सेफ्टी असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेली. 19 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पहिलं षटक कंप्लीट झालं. ऑन साईडला बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला. फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना जयेश रावरेचा पॅटर्न शॉट, CPL षटकार. ॲब्सोल्युटली सुपर शॉट पाहायला मिळाला जयेश रावरेच्या बॅटमधून. ऑन साईडला शफल झाले, वेट अँड वॉच केलं, सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. चिंचणी प्रीमियर लीगचा हा धमाकेदार झन्नाटेदार षटकार. जयेश रावरे नावाचं वादळ घोंगावलंय. 2 बॉलवर 2 षटकार. काय बॅटिंग केले. हाफ ट्रॅकर चेंडूला मात्र थारा नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिलंय आणि पंकज सारख्या गोलंदाजावर यावेळेला जरूर हल्ले बोल केले जात आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 31 या धावसंख्येवर. 76 धावांचा पाठलाग करताना आत्मविश्वासाने बॅटिंग केली जाते, कारण गुगलवर तुम्हाला आत्मविश्वास हा शब्द मिळेल, परंतु त्या आत्मविश्वासाला आपण स्वतःने आत्मसात करायला हवं, कारण आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली म्हणून संबोधली जाते. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास हा कधीच आपल्या करिअरमध्ये नसावा. ॲरोगन्स ज्याला म्हटलं जातं अहंकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 31 वर जाऊन पोहोचली गेली. 76 धावांचा पाठलाग करताना 45 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे जवळजवळ 28 आणि 28 बॉलमध्ये 45. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळत असताना लॉंग ऑन चा फिल्डर पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचली गेली. जयेश रावरे वेडेवाकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत नाही. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट काय आहेत, शॉट सिलेक्शन तुमची महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. जर तुम्ही सराव करतायत तर अशा प्रकारचे स्ट्रोक तुमच्या बॅटमधून सहज गता येतात. म्हणूनच म्हटलं जातं की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सराव हा तुम्हाला खूप काही बळकट बनवतो आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत जयेश रावरेची बॅटिंग फुलले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 32 रन्स. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जाईल. कव्हर पॉईंटचा फिल्डर पुढे सरसावेल गली रिजनमध्ये. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 33 धावा. स्ट्राईक रोटेशन होते, ही खूप महत्त्वाची भूमिका आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण जेव्हा डॉट बॉल येतात त्या वेळेला तुमचे मानसिकतेचं खच्चीकरण होतं आणि चुकांवर चुका फलंदाज करताना पाहायला मिळतात, डबल माइंडमध्ये जातात. ते स्ट्राईक रोटेशन होत असताना आपण पाहतायत नो बॉलचा इशारा बिमरच्या स्वरूपात सरळ चेंडूला फेकून दिलाय. 9+6 मिळतील 7 धावा आणि संघाची धावसंख्या तब्बल 40 वर जाऊन पोहोचली गेली. 40 रन्स. CPL षटकार.
फ्रीटचा बॉल आणि त्यावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इरादा जरूर होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु बॅटची हलकीशी एज आय थिंक सो आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून जर आपण पाहिलं तर अपील जरी केली तरी सुद्धा फ्रीटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. होतं कधी कधी क्रिकेटच्या दुनियेमध्ये, आपण सातत्याने पाहिलंय फ्रीटच्या बॉलवर तुम्ही अपील करता, कधी कधी मात्र कॅच कॅरी केल्यानंतर सेलिब्रेशन करता आणि त्यावेळेला 3 ते 4 धावा येतात. हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. म्हणून अगोदर फ्रीटचा बॉल जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळेला तुम्ही कॉन्सन्ट्रेशन, क्रिकेटचा जो सी पहिला अक्षर आहे तो कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41-41. हलक्याच्या हाताने चेंडूला जरूर खेळलं गेलं, स्टॉप केला जातोय वन हँडने, एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. 42 रन्स, 2 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झाला. 2 षटकांमध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या त्या सॅटिस्फाईड धावा येत असताना 42 धावा. आता 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 34 धावेची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 34 धावा. घेऊया आपण डीजे ब्रेक. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा डिका स्पोर्ट्स या चॅनलवर. आपण पाहू शकताय चिंचणी प्रीमियर लीगचा थरार. स्वागत चिंचणी प्रीमियर लीगचा थरार आपण पाहत आहेत. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पोहोचलोय आणि दुसरा सामना हा आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्या इनिंगला ब्रेक लागला, 75 धावा फलकावर पाहायला मिळाला. 76 धावांचं टार्गेट सेट केलं आणि आतापर्यंत 2 षटकांमध्ये 42 धावा, येणारे 24 बॉल आणि 34 धावेची आवश्यकता आहे. मैत्री 11 टीम ऑन साइडला, फटका चांगला आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरला निवडलं. इथून फलंदाज बाद, आय थिंक सो त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत मिस्टर जयेशला निवडलं गेलं होतं. ग्रेट कॅच, फलंदाज बाद आणि पहिला धक्का तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर परतावा लागेल मिस्टर वेदांतला. डगआउटच्या दिशेने गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. संघाची धावसंख्या 42 रन, 34 धावेची आवश्यकता. जयेश या वेळेला आपण पाहिलं थोडासा नर्वस झाला गोलंदाजीमध्ये, परंतु फिल्डिंगमध्ये मी मात्र तरबेज आहे यावेळेला दर्शवून दिलं गेलं. परंतु जयेशने मात्र आपल्या करिअरमध्ये खच्चीकरण करू नका, चांगले गोलंदाज तुम्ही बनतील. कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये असे सुद्धा गोलंदाज होऊन गेले ज्यांना जर्क गोलंदाज म्हणून ओळखले, परंतु त्यांनी खूप चांगली प्रगती केली. अशा प्रकारचे गोलंदाज आपण पाहिलं तर आज ISPLचा बेस्ट बॉलर ठरला मिस्टर भावेश पवार, प्राईड ऑफ भिवंडी ठाणे जिल्ह्याचा, जे बजरंग गोरसे बी टीम या एकावेक फॉर्मॅटमधून पुढे येत असताना आपण पाहू शकलात. आणि शेखला सुद्धा आपण पाहिलं, परंतु त्याने प्रगती केली नाही आणि त्याची कारकीर्द मात्र संपुष्टात आली. हे आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. काही गोलंदाज असतात त्यांचं खच्चीकरण होतं, परंतु आपल्या मनाला उभारी घ्या. ऑन साईडला खेळलं गेलं, सिंगल मिळाली. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर. अपोलो क्रिकेट क्लब चिंचणीच्या माध्यमातून गेली 43 वर्ष आणि 44वं वर्ष सुरू आहे या अपोलो क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. आणि अतिशय मयूर तामोरे अँड कंपनी यांचं एकच ध्येय होतं की एकत्रित गाव यावं, एकत्रित संघ यावेत, एकत्रित खेळाडूंना मात्र पुढे घ्यावेत. या हेतूने मात्र एक CPLचा हा संकल्प समोर ठेवला आणि संघ मालकांनी त्याला दुजोरा दिला, हिरवा सिग्नल दिला आणि तिथून मात्र CPLच्या या पर्वाला सुरुवात झाली. स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट करत असताना ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर.
षटकाराकरिता चिंचणी प्रीमियर लीग सिक्सर. ऑन साइडला दमदार आणि शानदार फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला डिस्पॅच केलंय. ही पॉवरफुल बॅटिंग. ट्रेडमार्क शॉट जयेश रावरेच्या बॅट मधून. लगातार 2 बॉलवर 2 षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 55 धावा. 21 धावेची आवश्यकता आहे उर्वरित बॉल मध्ये. 10 बॉल मध्ये 36 धावा. 360 चा स्ट्राइक रेट. ग्रेट बॅटिंग. ऑन साइडला षडंपूल केला जातोय. मात्र थोडेसे जरूर वाचले त्या ठिकाणी विकेट किपर. तुम्ही जेव्हा क्लोज किपिंग करता त्यावेळेला खऱ्या अर्थानं गॉगल लावा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि अशा प्रकारच्या गोष्टी सेफ्टी खूप असतात. आपण बारीक सारीक गोष्टी विसरतो, परंतु त्या कव्हर करणं फार गरजेची गोष्ट असते. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56 वर जाऊन पोहोचली गेली. 56 धावा या फलकावर पाहायला मिळतात. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 5. जबरदस्त मनगडाचा वापर करत काय फटका खेळला. सरळ चेंडूला पाठवलं. द स्कायची आठवण करून देणारा फटका रोहनच्या बॅट मधून. क्लास क्वालिटी दर्जाचा CPL सिक्सर. विजयासाठी 14 धावेची आवश्यकता. शुभम 14 धावेची आवश्यकता आहे. धावांची गती 62 वर जाऊन पोहोचली गेली. 62 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अजूनपर्यंत प्रामाणिकपणा मात्र आमच्यामध्ये आहे हे दर्शवत असताना आमचे लाडके प्रेक्षक राजे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत ही भारतीय संस्कृती आपण सातत्याने पाहिलेली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ते एकंदरीत 62 या धावसंख्येवर. 62 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. उस्मान यांना आपण पाहतायत जे आमचे अपडेटर आहे डिगा स्पोर्टच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका अप्रतिम. परिपूर्ण बॅटिंग क्रीजचा वापर करत असताना चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेश रावरे ग्रेट बॅटिंग. काय फटकेबाजी केले या खेळाडूने. 6 धावा येत असताना संघाची धावसंख्या 68 वर जाऊन पोहोचली गेली. 68 रन्स ऑन दी बोर्ड. विजयासाठी आता मात्र 8 धावेची आवश्यकता आणि 12 बॉल मध्ये 43 धावा. जयेश रावरेच्या बॅट मधून अर्धशतकापासून 7 धावा दूर आहे आणि विजयासाठी 8 धावेची आवश्यकता. अर्धशतक झळकावलं जाईल का जयेश रावरेच्या बॅट मधून. मैत्री 11 टीम प्ले स्टँड मध्ये खऱ्या अर्थानं हर्षोल्लास आपल्याला पाहायला मिळतोय. अमितजी खुश असतील आपल्या या संघाच्या कामगिरीवर. उलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. 49 वर जाऊन पोहोचला गेला जयेश रावरे. अवघी 1 धाव अर्धशतकापासून दूर, हाफ सेंचुरी पासून दूर आहे जयेश रावरे. ग्रेट बॅटिंग. 2 धावेची आवश्यकता. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. 76 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं, परंतु मनाला उभारी घेतली जयेश रावरे यांनी. माइंड सेट केलं होतं या धावा होऊ शकतील या मैदानात. हा इतिहास आहे आणि त्या अनुषंगाने मात्र चॅलेंजिंग स्कोर होता, परंतु इथे मात्र डिफिकल्ट काही नव्हतं. ग्रेट बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते तब्बल 74. विजयासाठी 2 धावेची आवश्यकता आणि अर्धशतकापासून 1 धाव दूर. अप्रतिम ग्रेट बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजे जयेश रावरेच्या बॅटिंगसाठी. खतरनाक आणि डेंजरस बॅटिंग पाहायला मिळाली. जयेश रावरे डोकेदुखी ठरला गेला रन मशीन, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून या मॅच मध्ये आपण पाहू शकलात. जयेश रावरे कॉंग्रॅच्युलेशन. मॅग्निफिसंट बॅटिंग. एकदा बॅट दाखवा आपण. जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम. 1 धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल. ऑन साइडला क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला. सिंगल मेल आणि सिंगलच्या साहाय्याने या मॅचचा
चा रिझल्ट जर आपण पाहिला तर यस मैत्री 11 टीमने बाजी मारली. प्रतिमा आपण पाहू शकाल. विनर विनर वर्सेस आता मात्र मॅच आपल्याला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. सामना क्रमांक 3 आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. ग्रेट नॉक, सुपर बॅटिंग. आपण टॉस करणार आहोत आणि टॉस नंतर आपण 10 मिनिटांचा ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर मॅचला सुरुवात करणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट मिस्टर जय श्रावरे ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.